यदालम्बोदरं हन्ति सतां प्रत्युह सम्भवं तदालम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्बोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात् नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाळ कृष्ण भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय देवर्षी नारद महाराज की जय भगवान वेदव्यास स्वामी महाराज की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया जय जय रघुवीर समर्थ जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम नवनीत सम नवनीत प्रिय नवनीत सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम नवल विनोद विहारी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी गोवर्धन धर गोपाल नरक गोवर्धन धर गोपाल नरक गोकुल संकट हारी राजा राम गोकुल संकट हारी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी शरणागतम दीना दीना चरणी शरणागत दीना चरणी करुणा दृष्टीने हारी राजा राम करुणा दृष्टीने हारी राजा राम जय जय राम कृष्ण
बालकृष्णाचरणी लक्ष लागो दे, बालकृष्णाचरणी लक्ष लागो दे. कीर्तन संगे रंगात देह वाहू दे, कीर्तन संगे रंगात देह वाहू दे, कीर्तन संगे रंगात देह वाहू दे. बालकृष्णाचरणी लक्ष लागो दे, राजा राम राम चरणी लक्ष लागो दे, सीताराम राम चरणी लक्ष लागो दे. बालकृष्णाचरणी लक्ष लागो दे. सोरती मन हे लाविता सौख्य आम्हा, सोरती मन हे लाविता सौख्य आम्हा. काम क्रोधाधिक जाती निज धामा हो, काम क्रोधाधिक जाती निज धामा हो, काम क्रोधाधिक जाती निज धामा हो. बालकृष्णाचरणी लक्ष लागो दे, राजा राम राम चरणी लक्ष लागो दे, सीताराम राम चरणी लक्ष लागो दे. सरूप चिन्मय नारायण रूप घ्यावू हो, सरूप चिन्मय नारायण रूप घ्यावू हो. तन्मय हो आणि बलवंता प्रेमे गावू हो, तन्मय हो आणि बलवंता प्रेमे गावू हो, तन्मय हो आणि बलवंता प्रेमे गावू हो. बालकृष्णाचरणी लक्ष लागो दे, राजा राम राम चरणी लक्ष लागो दे, सीताराम राम चरणी लक्ष लागो दे. राम 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 राजा राम सीताराम, 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 राम 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 राजा राम सीताराम. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय, समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, देवर्षि नारद महाराज की जय, मंगलमूर्ती मोरया. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केली आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. अजं निर्विकल्पं निराकार रूपम्, अजं निर्विकल्पं निराकार रूपम्, अजं निर्विकल्पं निराकार रूपम्, निरालम्बमद्वैतमानन्दपूर्णं, निरालम्बमद्वैतमानन्दपूर्णं,
निर्विकल्पं परं निर्गुणं निर्विशेषं निरीहं परं निर्गुणं निर्विशेषं निरीहम् अजं निर्विकल्पं निराकाररूपम् कल्पं निराकाररूपं गुणातीतमाद्यं चिदानन्दरूपं गुणातीतमाद्यं चिदानन्दरूपं चिदाभासकं सर्वगम्यानगम्यं चिदाभासकं सर्वगम्यानगम्यं मुनिध्येयमाकाशरूपं परेशं मुनिध्येयमाकाशरूपं परेशं परब्रह्मरूपं गणेशं भजेम परब्रह्मरूपं गणेशं भजेम अजं निर्विकल्पं निराकाररूपं जगत्कारणं कारणाज्ञानहीनं जगत्कारणं कारणाज्ञानहीनं सुराधिं सुखादिं युगादिं गणेशं सुराधिं सुखादिं युगादिं गणेशं जगद्व्यापिनं विश्ववन्द्यं परेशं जगद्व्यापिनं विश्ववन्द्यं परेशं परब्रह्मरूपं गणेशं भजेम परब्रह्मरूपं गणेशं भजेम अजं निर्विकल्पं निराकाररूपम् अजं निर्विकल्पं निराकाररूपम् मनोबुद्ध्यहङ्कार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च ग्रहणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायु न च व्योमभूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं नमः पार्वती पते हर हर महादेव। इसवी सन पूर्वी 509 या साली केरळातील कालटी या गावी यांचा जन्म झाला। कुणाचा? आद्य शंकराचार्य। त्यांचा आपण निरूपणासाठी पद घेतलेलं आहे। तुम्ही म्हणाल की आज काय हे चालले, अजून तुका म्हणे नामा म्हणे असं येतं, मग अजून काय? तर हेच आपले आद्य शंकराचार्य जगद्गुरु त्यांना म्हणतात। शंकराचार्यांचा हा श्लोक घेतलेला आहे। असं आहे, रोज आपण तेच खाऊन थोडं कंटाळा येतो, म्हणून थोडी वेगळी नाविन्यपूर्ण व्हरायटीज असं म्हणतात ना, तसं मला वाटलं, म्हणून मी रात्री ताईला म्हणून दाखवलं, म्हणून मी म्हणाले हा श्लोक मी घेते, जरा नवीन काहीतरी पाहिजे ना, आपली मुलंसुद्धा बाहेर जातात ना, वेगळं पाहिजे म्हणून वेगळं। अहो असं आहे, असं म्हणतात की पूर्वी आपल्याकडे मराठी संस्कृत भाषेमध्येच अभंग घेऊन श्लोक घेऊन कीर्तन प्रवचन करायचे, म्हणजे संस्कृत भाषाच बोलली जायची आपल्याकडे पूर्वी। पण आपली सोय संतांनी करून ठेवलेली आहे, सगळ्यांना संस्कृत भाषा येत नाही आहे, म्हणून आपली व्यवस्था केलेली आहे। म्हणून असे आद्य शंकराचार्य यांचा निरूपणासाठी घेतलेला जो श्लोक आहे त्याच्यात ते आपल्याला सांगतात, अजं निर्विकल्पं निराकार रूपं निरालंबम अद्वैतम आनंदपूर्णम। अज म्हणजे कधी जन्माला न आलेलं, कधी त्याची निर्मिती नाही झालेली, कधी न आलेलं, कधी ज्याचा जन्मच झालेला नाही, असा अज, असा परमेश्वर। खरंच आहे, अजब करण्यासारखंच परमेश्वराचं सगळं आहे ना। आपलं काय आहे, त्यांनीच तर सगळं निर्माण केलंय आणि शेवटी तो बाजूला राहतो, म्हणून अज, असा अज। अजम निर्विकल्पम, कसं आहे निर्विकल्प, निरिच्छित, काही लागत नाहीये त्याला, असा अज असणारा निर्विकल्पम। निराकार रूपम, असा निराकार आपण म्हणतो की नाही,
असा निराकार असणारा, त्याला आकार नाही पण तो सगळं करतो आणि शेवटी बाजूला उभा राहतो, सगळी लीला दाखवतो, ते आपण बघतो. असा निराकार रूपम, त्याचं रूप निराकार आहे पण सगळं करवून घेतो, म्हणून निराकार रूपम. निरालंब मद्वैत, पहिल्या वेळीचा अर्थ चाललाय निरालंब, त्याला कुणाचा आधार लागत नाहीये. आधार लागतो तो आपल्याला, तुम्हा आम्हाला. तोच उलट साऱ्या जगाचा आधार आहे, म्हणून तर आपण चालले ना आपलं सगळं. खरंच आहे, जीवन असेल ना असं त्याच्याच आधाराने जीवन जगायला शिकलं पाहिजे, तर आपलं जीवन यशस्वी सुखकर होईल. नाहीतर आपण म्हणून प्रपंचात जातो गुंडाळून आणि त्याला विसरून जातो, असं नाही चालणार. म्हणून त्याचा आधार घेऊनच आपण आपल्या प्रपंचामध्ये चालत राहायचं, भगवंताचं नाव घेऊन. त्याचा तो आधार म्हणजे त्याचा आधार घ्यायचा म्हणजे परमेश्वराचा, निरालंब, तोच साऱ्या जगाचा आधार. मला आत्ता आठवलं, आपल्या नलुताई कुलकर्णी असायच्या ना, त्या म्हणायच्या, त्या काय म्हणायच्या की आपल्या मानवाच्या लेकराला ना गाईचं बछडा असला, म्हशीचं वासरू असलं, ते 1-2 तासात जन्माला आल्यावर उभं राहतं, 1-2 तासात जन्माला आल्यावर उभं राहतं. पण मानवाच्या लेकराला 25-30 वर्ष आपल्या पायावर उभं राहायला लागतं, तोपर्यंत आपल्या आधारानेच त्या असतं, असं त्या सांगायच्या. आठवण झाली मला. म्हणून इथे निरालंब असा हा जगाचा आधार असणारा, त्याचा आम्ही अवलंब केला पाहिजे, त्याचा आधार केला पाहिजे, त्याच्या आधारानेच आम्ही चाललं पाहिजे. तर आपल्याला खरं जीवन घडायचं असेल तर परमेश्वराशिवाय आपलं कोणीच नाही आहे, हे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून कीर्तनामध्ये संत महात्मे सांगत असतात, निरालंब मद्वैत. मद्वैत तुझं माझं लहान मोठं असला द्वैत भाव त्याच्यापाशी नाही. श्रीमंत गरीब असं काहीही नाही आहे त्याच्याकडं, ते आपल्याकडे असतं. म्हणून निरालंब मद्वैत आनंद पूर्णम, पूर्ण आनंद देणारा कोण आहे तर परमेश्वर आहे, आणि तो आपल्याजवळच आहे. परमेश्वराच्या साह्याने आपण तो आनंद घ्यायचा आहे. आम्ही काहीतरी मनाविरुद्ध झालं की आमचा आनंद मावळतो, पण नाही, भगवंताजवळचा आनंद निर्भयतेचा आनंद आहे. त्या आनंदामध्ये जर आम्ही राहिलोत तर आम्हाला कधी आमचा आनंद मावळणार नाही आहे, तसा प्रफुल्लित होत जाईल तो आनंद. तो परमेश्वराच्या आनंदाने आम्ही राहायला शिकलो पाहिजे. म्हणून निरालंब मद्वैत आनंद पूर्ण, पूर्ण आनंद देणारा असा सगळं जग भरून राहिलेला उरलेला असा हा परमात्मा आहे. आपल्याला समर्थ रामदास स्वामी सुद्धा म्हणतात बघा, नभी वावरे जो अनुरेणु काही, नभी वावरे जो अनुरेणु काही, रीता ठाव त्या राघवे विण नाही, रीता ठाव त्या राघवे विण नाही. जय जय रघुवीर समर्थ. अनुरेणू कणाकणामध्ये सगळीकडे भरलेला आहे की नाही, तो आपल्यात सुद्धा सगळीकडे संचार करतो. नाही तर साधी जिव्हाळी लागली तरी आपल्याला कसं होतं, तो सगळीकडे आहे म्हणून आपलं जीवन आहे सुसह्य आहे, म्हणून तो सगळीकडे होतो, प्रत भरलेला आहे. नभी वावरे भूतलावर सगळीकडे त्याचंच अस्तित्व आहे. आपलं काय आहे, आपण त्याच्या लीला बघायच्या, त्याच्या अस्तित्वाकडे बघायचं आणि त्या आनंदामध्ये आपला आनंद द्विगुणित कसा होईल याच्यामध्ये आपण रममान व्हायचं. हेच खरं आपलं तत्व आहे जीवनाचं. नाहीतरी मानव देह प्राप्त होऊन आपल्याजवळ दुसरे काय आहे, त्यांनीच दिलेलं आहे, ते त्याच्याबरोबर आम्ही आनंद व्यक्त करायला शिकायचं. आपण एकटे नाही आहोत, आपला परमेश्वर आपल्या अवतीभोवती सदोदित रंध्रारंध्रात संचार करतो, त्याच्या साह्याने आम्ही वागायचा प्रयत्न करायचा. आनंद पूर्ण असा असणारा आपण, आपल्याला मोरोपंत पण म्हणतात, भुजला तेजसा रखा, भुजला तेजसा रखा, रवी शशी काष्टाधिकी असे भरला. भुजल तेजसा रखा, रवी शशी काष्टाधिकी असे भरला. स्थिरचर व्यापुणी अवघा, स्थिरचर व्यापुणी अवघा, तो परमात्मा दशांगुले उरला. कसं सुंदर सांगितलेलं आहे मोरोपंतांनी. सगळ्या संतांनी आपल्या पुढे आपले शब्द व्यक्त केलेले आहेत. म्हणून भूजल तेज रवी कुठे नाही आहो, विचारलंच होतं तो कुठे नाही आहे, असा प्रल्हादाने आपल्याला माहिती आहे. असा तो सगळीकडे भरलेला असताना आम्ही कशाला इकडे तिकडे फिरायचं, त्याच्या आश्रयाने राहायला शिकलं पाहिजे आपल्याला. असा असणारा तो परमेश्वर अज
त्याच्याच आम्ही खरं तर चरणाशी नतमस्तक व्हायला पाहिजे, त्याच्या चरणाशी नतमस्तक व्हायला पाहिजे. आणि म्हणून म्हणतात, पुढच्या वेळीत सांगितलेलं आहे त्यांनी की गुणातीत माध्यम चिदानंद रूपम, त्रिगुणरहित असणारा कोण? परमात्मा. गुणातीत माध्यम चिदानंद रूप. आपण म्हणतो की नाही, चिदानंद चिदानंदम असं म्हणतो की नाही, असा चिदानंद त्याचं रूप आहे. म्हणून गुणातीत माध्यम चिदानंद रूपम चिदाभासकम सर्वगम ज्ञानगम्यम. कुणाचा हा भास आहे? हवा आली की जाणवती, गरम व्हायला झालं की जाणवतं. आम्हाला हे सगळं कोण पुरवठा करतं? तो असणारा परमेश्वर ना. म्हणून चिदानंद रूप. आनंद तर आहे, त्याचं रूपही वेगळं वेगळे, वेगळ्या वेगळ्या रूपाने तो नटलेला आहे. सगळीकडे तो साकार झालेला आहे वेगळ्या वेगळ्या रूपाने. आणि त्याच्या त्या रूपाकडे आपण बघून आपलाही आनंद व्यतीत करायचा. म्हणून असं चिदानंद रूप. काय म्हणाले? गुणातीत माध्यम चिदानंद रूपम चिदाभासकम सर्वगम ज्ञानगम्यम. चिदाभास हा कुणाचा भास आहे? परमेश्वराचा, ईश्वराचा. तुमचा आमचा भास असतो ना, तो वेगळा असतो, ती हवा काही वेगळी असते. म्हणून ईश्वराचा भास आहे. चिदाभासकम सर्वगम, सर्व आनंद देणार आहे. गम म्हणजे रमणं, बरोबर ना? असा तो रमवून घेणारा. इथे सुद्धा खेळायलाच घेतलंय ना सगळं. कीर्तनकारांना खेळायला बोलवलेले खरं तर, पण कीर्तनकारांनी सुद्धा असं भगवंताला आवडणारा खेळ खेळावा. काही खेळ खेळण्याची ही जागा नाही आहे. म्हणून ते चिदाभासकम सर्वगम ज्ञानगम्यम, असं ज्ञान देणारा. आणि म्हणून म्हणाले मुनिध्येयम आकाश रूपम परेशम. सर्वगम, सर्व देणारा, शिवाय ज्ञान देणारा, त्या ज्ञानाची प्रचिती देणारा, अनुभूती देणारा. मुनिध्येयम आकाश रूपम परेशम. मुनी, ऋषी मुनी अव्याहतपणे 12 वर्ष तो त्याची प्राप्ती व्हावी म्हणून साधना करतात. साधना. म्हणून मुनिध्येयम आकाश रूपम परेशम परब्रह्म रूपम गणेशम भजेम. अशा परब्रह्म रूपाला आम्ही भजतो, प्रार्थना करतो, त्याला नमन करतो, असं शंकराचार्य सांगतात. पुढेही सुंदर सांगितलेले त्यांनी. बघा आता हा सगळीकडे असणारा जगत कारणम. जगत, काय सुंदर शब्द वापरलेत. मला तर फार सगळे संत आवडतात, पण किती बोलणार ना. म्हणून जगत कारणम, जगाचं कारण असलेला असं. आता हा सगळं जग भरून उरलेला असा. बघा, पूर्वी आश्रमामध्ये मुलं शिकायला जायची आणि त्या मुलांना कधी कधी छान असा सूत्रपाठ, काही अभ्यास, वेदाध्ययन सांगायचे. आणि वेदाध्ययन करता करता ते सगळं त्यांना पटवून सांगायचे. ती मुलं इतकी हुशार होती की छान सगळं कुशाग्र बुद्धीने आत्मसात करायचे. गुरु देतील ते ज्ञान आत्मसात करायचे. एक दिवस असं झालं की त्यांनी आज जसं सांगितलं ना, तो अज परमेश्वर असणारा तो सगळीकडे भरलेला आहे, तसं ते म्हणाले परमेश्वर सगळीकडे भरून उरलेला आहे बरं का, असं त्यांनी सांगितलं मुलांना. पानात, फळात, फुलात सगळीकडे उरलेला आहे. मग आपल्याला त्याचा आनंद घ्यायचा आहे म्हणून गुरुजींनी, त्या ऋषींनी एक एक फळ दिलं त्यांना आणि म्हणाले तुम्हाला कुणी बघणार नाही अशा ठिकाणी खाऊन या, अशा ठिकाणी खाऊन या म्हणाले. आता कुणी ते काय, आता आपण पेरूच म्हणूयात, पेरूच्या बागा असतात रानामध्ये, पण घराच्या तिथे अशा आश्रमाच्या तिथे असतात. सगळ्यांना पेरू एक एक दिला आणि ती मुलं गेली, कुणी झाडाच्या आडीला, कुणी बाजूला असा बसून आडुश्याला थोडक्यात खाल्ला, ते फळ खाल्लं. आणि त्यातला एक हुशार होता, त्याने ते तसंच फळ घेतलं आणि तो गुरूंकडे आला. तारे म्हणाले गोपाळा, गुरुदेव म्हणाले गोपाळा तूने खाल्लं? अहो भूदेव म्हणाले अहो एक अशी जागा रिकामी नाही की कुठे तिथे परमेश्वर नाही आहे म्हणाले, आणि तो इथे आहे ना बसलेला, त्याला कसं मी फसवू शकेल म्हणाले, म्हणून खाल्लं नाही म्हणाले. सगळीकडे तो ओतप्रोत भरलेला आहे असा तो परमेश्वर, जगत कारणम, जगाचं कारण असणारा, जगत कारणम कारणात ज्ञानहीनम, त्या कारणाचं ज्ञान ज्याला आहे असा परमेश्वर. जगत कारणम कारणात ज्ञानहीनम सुराधीम सुखाधीम युगाधीम, सुराच्याही आधीपासून असलेला, सुखाच्याही मुळाशी असणारा असा तो परमेश्वर. सुराधीम सुखाधीम युगाधीम, युगाच्याही पलीकडचा असणारा,
किती युग गेली, आपण आहोत गेले आले लोक, आपणही ह्या युगामध्ये आले. आत्ता एक आठवलं की गोष्ट, हे सुरांच्याही आधीचा, काळाच्याही प्रारंभापासून असणारा, युगाच्याही पलीकडचा असणारा परमेश्वर सगळ्या युगांचं सांभाळ करून शेवटी तो परस्पर आहे. सगळी लीला बघतोय, दाखवते तो. मी परवा बसमध्ये येत होते, तिघीजणी मैत्रीण शंकर महाराजांना आलेल्या होत्या. त्या विषयांतर करत नाही. त्या म्हणाल्या, मी कीर्तन ऐकलं, कीर्तनाचा विषय म्हणून मलाही छान वाटलं. कीर्तन ऐकलं. म्हणाल्या, पुण्यामधली घरं किती सुंदर असतात, पुण्यामधली घरं सुंदर असतात, पुण्यातली माणसं सुंदर असतात म्हणाल्या, आणि पुण्यामधल्या माणसांची मनही सुंदर असतात म्हणाल्या, अंतःकरण सुंदर असतात म्हणाल्या, पुण्यामधली मंदिरंही सुंदर आहेत असं म्हणाल्या. असा जगभरून असणारा परमेश्वर. मी त्यांना म्हणाले, तुम्ही खरंच श्रोते आहात म्हणाले, अगदी तुम्ही पूर्व तयारीने ऐकलंय म्हणाले, म्हणून आपण पुण्यातली मंडळी भाग्यवान आहो. आणि सगळीकडे मला सांगायचं कारण हेच की पुणे तिथं काय उणे, आणि आपल्याला तर इथं यायला मिळते. असा जग भरून असणारा परमेश्वर असणारा, जगाचं कारण, जगत कारणम कारणात ज्ञानहीनम सुराधीम सुखाधीम, युगाच्याही आधी असणारा असा, सुखाच्या मुळाशी असणारा, सुराधीम सुखाधीम युगाधीम जगद्व्यापिनम विश्व वंद्यम परेशम, असा जगाला व्यापून असणारा सगळं विश्व त्याला वंदन करते, नमस्कार करते. म्हणून नमो आधिरूपा ओंकार स्वरूपा, नमो आधिरूपा ओंकार स्वरूपा, नमो आधिरूपा ओंकार स्वरूपा, विश्वाच्या रूपा माया बापा, विश्वाच्या रूपा माया बापा, माया बापा, नमो आधिरूपा ओंकार स्वरूपा. नमो आधिरूपा ओंकार स्वरूपा, तुझिया सत्याने तुझे गुण गाऊ, तुझिया सत्याने तुझे गुण गाऊ, तेने सुखे राहो सर्व काळ, तेने सुखे राहो सर्व काळ, सर्व काळ. नमो आधिरूपा ओंकार स्वरूपा. नमो आधिरूपा ओंकार स्वरूपा, तुका म्हणयाचे तुका म्हणयाचे नाही मी तुफान, तुका म्हणयाचे नाही मी तुफान, सवावे ते सवना कवना लागी, सवावे ते सवना कवना लागी, कवना लागी. नमो आधिरूपा ओंकार स्वरूपा, नमो आधिरूपा, नमो आधिरूपा ओंकार स्वरूपा, ओंकार स्वरूपा, ओंकार स्वरूपा. ताराताईंची आठवण येते.
निरूपणासाठी कोणत्याही संत तो कोणत्याही संतांचं पद घेऊ, नामा म्हणे, तुका म्हणे, एकनाथ महाराजांचं, कोणत्याही संतांचं पद घेऊ, पण हरिकथा जर खरी आपली होणार असेल, खरं हरिकथाचं स्वरूप आपल्याला कळावं असं वाटत असेल, तर तुकाराम महाराजांचा एक तरी अभंगाचा तुकडा, एखादी तरी वळ आलीच पाहिजे असं त्या सांगायच्या. आणि मला आठवण येते, म्हणून तुकोबारे, म्हणून तुका म्हणे येथे नाही मी तू पण, स्तवावे ते स्तवन कवना लागी. सगळे एकच झालेले आणि यालाच महत्त्व आहे. स्वतःला विसरून भगवंताशी सलगी साधायची, समर्पित व्हायचंय, त्याला फार महत्त्व आहे. हातचा राखून ठेवायचं नाही. त्याच्यामुळे परमेश्वरालाही आपला ध्यास लागतो. म्हणून इथे सांगतात की नाही, की काय म्हणाले पहिलं, काय तुका म्हणे येथेच नाही मी तू पण. सगळं निघून गेल्यावर कोणीच राहत नाही, परमेश्वराने बघतो हेच राहतात, तो त्याला सांगायलाही राहत नाही. म्हणून पहिल्या वेळेस सांगितलं, तुझी या सत्तेने, त्याच्या सत्तेने इथे उभं राहिलोय. नाही तर त्यांनी आत्ताच काढून घेतली तर सर्व हे आडवं होईल, त्याला काही अर्थ राहणार नाही. म्हणून त्याची सत्ता सदोदित आठवण असली पाहिजे, त्याची सत्ता आहे ही. आणि आज नाथषष्ठी आहे, आज 300 वर्ष होऊन गेलीत, तरी अजय असणाऱ्या परमेश्वराचा आश्रय घेतला, ध्यास घेतला, त्याच्यामुळे संत आपल्या मनाने येतात आणि जातात. आपल्याला कधी ते आहे तोपर्यंत राहावं लागतं, जेव्हा आज्ञा होईल तेव्हा जातो. म्हणून नाथषष्ठीचा आज मी त्यांना म्हणाले, ते ताईला उल्लेख करते म्हणून. असे नाथ महाराजांची असंख्य लोक येतात ते पैठणीला सुद्धा, आणि तिथं पैठणीला येऊन सुद्धा हा उत्सव साजरा करतात. नाथषष्ठीचा उत्सव साजरा करतात. संत महात्म्यांनी पूर्णपणे आनंद काय, सुख काय, कुणाजवळ आहे, कुठे आहे, कोण देणार आहे, ह्याचा सगळा सखोल असा विचार केला आणि त्याप्रमाणे ते वागले. त्याच्यामुळे त्यांची ख्याती भक्त होऊन राहिले. ते आपल्याला कधी असं साधेल, इतके दिवस तर आता गेलेत, नेहमी मनात प्रश्न उभा राहतो की आपलं आयुष्य खरं कोणतं असेल. हो, आपण नामस्मरणात असेल ना, ते आपलं खरं आयुष्य. इतकं जगलेलं काही त्याचं वाटत नाही, हे खरं आपलं आयुष्य. अजय असणारा तो परमेश्वर सगळं करतो आणि शिवाय तो बाजूला राहतो. त्याचं कर्तृत्व त्याला बघायचं नाही आहे, तो दाखवतोय पण त्याला दिसायचं नाही आहे कुणाला, असं त्याचं असणं आहे. म्हणून जगत कारणम कारणा ज्ञानहीनम सुराधीम सुखाधीम युगाधीम गणेशम भजे म. सूत्र म्हणून जो श्लोक घेतलेला आहे, अजून एकदा म्हणते, ते म्हणाल्यावरच बरोबर येतं. मनोबुद्ध्यांकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. काय शंकराचार्यांनी सुंदर मांडले. नचव्यम काय म्हणाले पहिलं, की मनोबुद्धी, मी मनही नाहीये, बुद्धीही नाहीये म्हणाले. मनोबुद्धी अहंकार, मी अहंकार नाही, मी चित्तही नाहीये, कोणीच नाहीये. अहंकार मनोबुद्धी अहंकार, मी चित्त नाही, मी जिव्हा नाहीये, मी आकाश नाहीये, मी तेज नाहीये. मनोबुद्धी अहंकार चित्तानी नहाम नच श्रोत्र, मी जिव्हा नाहीये, ऐकणाराही मी नाहीये. केवढं संतांनी आपलं जीवन झोकून दिले. आम्ही म्हणतो आम्ही ऐकलं, पण ते म्हणतात जिव्हा मी नाही, ऐकणार श्रोता मी नाही, जिव्हा मी नाहीये. न च व्योम भूमीर न तेजो न वायू. मग काय आहे, मी तेज पण नाहीये, वायू नाहीये, मी भूमीर नाहीये, मग काय आहे. मी म्हणजे परिपूर्ण चिदानंद स्वरूप असणारा शिवोहम 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 असा असणारा मी आहे. संत आपल्याकडे काहीच घेत नाहीये याचं श्रेय आम्ही आपल्याकडे घेतो. त्यामुळे आपल्याला भगवंत दूर होतो. आपली वेळ संपत आली आहे, म्हणून पूर्वपद्यात आपले संत श्रेष्ठ शंकराचार्य तुम्हा आम्हाला उपदेश करतात. अजम निर्विकल्पम निराकार रूपम अजम निर्विकल्पम निराकार रूपम निरालंब मद्वैतमानंदपूर्णम निरालंब मद्वैतमानंद
निर्विशेषं निरीहं परं निर्गुणं निर्विशेषं निरीहं परब्रह्मरूपं गणेशं भजेम परब्रह्मरूपं गणेशं भजेम परब्रह्म जगत्कारणं कारणान्यानहीनं जगत्कारणं कारणान्यानहीनं सुराधिं सुखादिं युगादिं गणेशं सुराधिं सुखादिं युगादिं परेशं परब्रह्मरूपं गणेशं भजेम परब्रह्मरूपं गणेशं भजेम अजं निर्विकल्पम् अजं निर्विकल्पं अजं निर्विकल्पं निराकाररूपम्. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे 2 मिनिट भजन करूयात. मंगलमूर्तीचंच करूयात. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मंगलमूर्ती मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे तू सुख करता मोरया तू दुःख हरता मोरया तू सुख करता मोरया तू दुःख हरता मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाळ कृष्ण भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय देवर्षी नारद महाराज की जय भगवान वेदव्यास स्वामी महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय भारत माता की जय गो माता की जय मंगलमूर्ती मोरया जय जय रघुवीर समर्थ. मूळ बीज आदी स्वरूप आदी ओंकार असणारा मूळ स्वरूपाच्या बीजाशी असणारा असा गणेशाचीच कथा बघणार आहोत आपण. पाडव्याचा दिवस आहे आणि ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायला सांगणारे गणेश अशी कथा आहे. म्हणून गणेशाच्या मानामध्ये असं आलं की मूळ बीज आदी रूप असणारा मूळ स्वरूप असणारा की मी एकटाच राहून काय करू मला ओळखणारा जाणणारा माझी पूजा करणारा भजन करणारा कोणीतरी निर्माण केला पाहिजे ना मनुष्य असं त्यांना वाटलं. सुख कर ध्यान सदा मन रमन दयाभिनिधान गणाधिपते मधुनिधी चरण सुमूषकवान अरुण कांती त्रिगुणाधिपते मधुनिधी चरण सुमूषकवान अरुण कांती त्रिगुणाधिपते कोटि भुवन नव नव नभ सृजन उमापति रमण जगाधिपते जय दुख भंजन भव भय हरण सदा तव चरणावंदितसे जय दुख भंजन भव भय हरण सदा तव चरणावंदितसे. कोटी भुवनाचा मालक असणारा साम्राज्यावर असणारा अधिष्ठी असणारा गणेश मला ओळखणारा कोणीतरी मानव निर्माण केला पाहिजे. म्हणून तिथे त्यांनी काय केलं लहान लहान 3 बालके निर्माण केलीत. लहान लहान 3 बालके निर्माण केलीत. मानव अवतार घेतलाय गणेशाने आणि लहानसं असं रूप घेतलंय वामन बटूसारखं आणि लहान लहान 3 बालके निर्माण केलीत. त्यांना बुद्धी दिली ज्ञान दिलं आणि आपण 2 पावले मागं सरले. आता ही मुलं
एकाएकी एकटीच ना रडायला लागली ती. कावरी बावरी झाली, इकडे तिकडे बघायला लागली. कोणी एक देव त्रिवर्ग, कोणी एक देव त्रिवर्ग, ध्यात होते चारू अंग, ध्यात होते चारू अंग, नव जननाच्या खुणा सुबग, माया मोहाने पिढीले. ती रूप त्यांना आपण म्हणतो ना कोहम बाहेर आल्यावर तशी सुंदर वाटत होती. पण ते म्हणतात आपल्याला निर्माण केले आपला पिता कुठे आहे? कुणीतरी आहे. आपल्याला निर्माण केले म्हणजे आपल्याला जन्मदाता कुणीतरी माझा पिता आहे. पण हा कुठे गेला असेल? आम्हाला भीती वाटते. हा कुठे गेला असेल? त्याचा ते धावा करतात. रडू लागलेत. लहान मुली जन्माला आल्यावर आपण बघतो इकडे तिकडे कावरी बावरी होऊन रडायला लागलेत. तसे हे तिघजण रडायला लागलेत. आणि त्या रूपाविषयी अतिशय शुभ शकुनी अशी ती रूप होती. मोहक होती. त्यांचं त्यांनाही जाणवत होतं एवढ्या लहान वयात. त्यामुळे त्या रूपाविषयी त्यांना ओढ होती. ह्या जगात आम्ही आलेलो आहे. त्या रूपाविषयी त्यांना ओढ होती. वाटत होतं, सुंदर वाटत होतं. म्हणून कोणी एक देव त्रिवर्ग, ध्यात होते चारू अंग, त्या परमेश्वराचा धावा करत होत्या. नवजननाच्या खुणा सुभग, माया मोहानी जरी त्यांना ग्रासलं होतं, पिडलं होतं, तरी पण ते सुभग वाटत होतं. छान वाटत होतं. भूतालावर आलेले आहेत ना, चांगलं वाटत होते. म्हणतात कोण आमुचा पिता, कोण आमुचा पिता, कोण आमुचा पिता, कोण आमचा पिता, मुळे कुठे दिसत नाही आता, मुळे कुठे दिसत नाही आता, कोण आमचा पिता, कोण आमचा पिता. एकटे सोडून गेला, एकटे सोडून गेला, घाबरे झालो रे आम्ही, घाबरे झालो रे आम्ही, झडकरी वाणी, झडकरी वाणी, धीर देवा आमचा पिता कुठे आहे? लवकर ये बाबा. आम्हाला भीती वाटते फार. आम्हाला इथे एकटे सोडले. आम्ही काय करू? आम्हाला कोणीतरी पाहिजे ना. आम्हाला अशा रानामध्ये एकटे सोडले. त्या अव्यय परमात्म्याचा धावा करतात तोच गणेश तिथे आले आणि त्यांना अरे असं काय करताय म्हणाले. तुम्हाला निर्माण मी केले म्हणाले. तुमची नावं ठेवतो. ब्रह्मा विष्णू महेश अशी नावं ठेवतो म्हणाले. आता माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. हळूहळू मोठे झालात की तपश्चर्या करा, साधना करा असं सांगितलं त्यांना. आणि मग गणेश बाजूला झाले. जास्त वेळ थांबत नाही आहेत असे, कारण त्यांच्याकडून करवून घ्यायचे ना सगळं, म्हणून ते बाजूला झाले. आणि आता हे हळूहळू थोडी मोठी झाली आहेत मुलं नावं दिल्याप्रमाणे. आणि थोडं आपण म्हणूयात बसायला चालायला लागल्यावर थोडंसं कळायला लागतं ना, तसं थोडं त्यांना कळायला लागलं. तप करा, साधना करा असं सांगितलंय. पण तरीसुद्धा त्यांचं मन स्थिर नाही आहे. काय होत झाले? त्यांना घाबरल्यासारखंच झालेले. बावरलेला चतुरानन तो, बावरलेला चतुरानन तो, पंचवदन शिवा थर थर करीतो, पंचवदन शिवा थर थर करीतो, सहस्रानने विष्णू स्तवितो, व्यय त्या प्रभुला, सहस्रानने विष्णू स्तवितो, व्यय त्या प्रभुला. असे हे सगळे देव कावरे बावरे झालेले होते. खरं तर एवढं एकाएकी कसं कळणार आहे ना. तप करायला सांगितलंय, सगळं ठीक आहे.
आता बावरलेला चतुरानन म्हणजे 4 मुखे असलेले ब्रह्मदेव, पंचमुखे असणारे महादेव आणि सहस्रानने विष्णू स्तविता अव्यय त्या प्रभूला, हजारो मुख असलेले विष्णू भगवंत असे हे तप करायला लागले, साधना करायला लागले. आणि आता करता 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 थोडे मोठे झालेले, आता काय करावं म्हणून पुन्हा प्रश्न आले. पुन्हा गणेश म्हणाले तुम्हाला साधना करायला सांगितली, आता तुम्हाला काम सांगतो म्हणाले. साधना तर पाहिजेच, कुठल्याही गोष्टीला साधना असल्याशिवाय प्राप्त होत नाहीये, फळ त्याचं प्राप्त होत नाहीये. त्यामुळे तुम्ही तप करा, साधना करा, आता तुम्हाला काम सांगतो म्हणाले. ब्रह्मदेवानी सृष्टीची रचना करायची, विष्णूंनी महाविष्णूंनी त्यांचं पालन करायचं सृष्टीचं, आणि महेश्वरांनी संहार करायचा. म्हणजे आपल्याला माहिती आहे ज्याची जशी वेळ असेल तसं त्याचा संहार होतो, तसं महेश्वरांनी महादेवानी संहार करायचा. अशी कामं तुम्हाला वाटून दिलीत, साधना करा आणि कामाला लागा. आणि पुन्हा गणेश आपले मागे झाले. आता तपश्चर्या करता 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 थोडंफार त्यांना काही उमगायला लागलं. ब्रह्मदेवानी मग निसर्ग निर्माण केला, टेकडी, पशु पक्षी, पानं, हे सगळं असा वृक्षवल्ली आम्हास वैरे वनचरी, हे सगळा निसर्ग निर्माण केला. पशु पक्षी, पाणी, जमीन, हे सगळं निर्माण केलं. आणि त्या थोडं मनामध्ये विचार असा आला की किती सुंदर मी केले म्हणाले. ब्रह्मदेव म्हणतात किती सुंदर केले हे सगळा निसर्ग. ते सामान्य माणसाचं काम आहे का? पण त्यांनाही थोडंसं वाटलं तसं की माझ्यासारखा मीच किती पशु पक्षी कसे त्यांचे कळप पळतात म्हणाले. ते हरिणं, ते काय पोपट, काय काय सगळे कोकिळ पक्षी, हे सगळे गुंजारावा करतात म्हणाले. किती सुंदर आहे, पाण्याचे तलाव, हे सगळं किती सुंदर आहे, माझ्यासारखा मीच, असं थोडंसं वाटायला लागलं त्यांना. आणि असं करता करता पुढे काय करावं हे काहीच सुधरेना, समजेना, कळेना काय करावं ते. एवढं केलं आणि थोडंसं मनात किंतु आला की आपल्यालाही तसंच होतं. बघा आत्ताच आपल्याला सांगितलं होतं ना त्यांनी की जोडून घ्यायचं आणि मग करायचं. थोडंसं कुठे आपल्याला हे झालं की असं होतं, तसं त्यांनाही झालं की किती सुंदर रचना केली मी आणि पुढे काय करायचं ते काहीच कळेना. विचारात पडले. ते म्हणतात परिब्रह्मा म्हणे पाराशराशी, परिब्रह्मा म्हणे पाराशराशी, सृजन कसे करू हे मानशी, सृजन कसे करू हे मानशी, शंका जाईना अंतरीची, शंका जाईना अंतरीची, वेदशास्त्रज्ञ मी जरी झालो. पाराशर ऋषी होते तिथे. ब्रह्मदेवांनी त्यांना विचारले, आपले व्यासमुनींचे वडील नाही पाराशर ऋषी, दुसरे होते ते. त्यांना विचारले त्यांनी की कसं करू म्हणाले मी हे, मला शंका कुशंका सारख्या माझ्या मनामध्ये घर केले. म्हणून ते म्हणतात की परिब्रह्मा म्हणे पाराशराशी, कशी सृष्टी निर्माण करू, माझ्या मनात बिचेल झाली आहे, मला कळत नाही आहे, समजत नाही आहे कसं करू ते. आणि असं त्यांनी सांगितलं, पाराशर ऋषींनी सांगितलं की ओम गंग गणपतये नमः. मी सुद्धा हाच जप केला आणि मग मी यशस्वी झालो, भगवंताची प्राप्ती करून घेतली. म्हणून ओम गंग गणपतये नमः या जपाने तुमची संकल्पपूर्ती होईल म्हणाले, तुम्ही तुमचं कार्य करू शकाल. आणि म्हणून ते करायला लागलेत. आता किती वर्ष त्यांचा तो जप चाललेला आहे, सांगितल्याप्रमाणे असे ते जप करत बसलेले आहेत. आणि करता 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 त्यांना असा भास झाला. काय भास झाला? हजारो वर्ष निघून गेली. पूर्वीचे ऋषी मुनी हजारो वर्ष तप करायचे, तेवढं आयुष्य पण होतं. आता आपल्याला कलियुगामध्ये नाम भगवंताचा आश्रय घेऊन याच्यावरच आपला उद्धार पण तो करून घ्यायला पाहिजे. तसे हजारो वर्ष ते तप करतात आहे. आणि असे तप करता करता ब्रह्मदेव म्हणतात मला एक दिवस असा भास झाला. काय भास झाला हो? मग गजवदने पोटी मज घेतले, मग गजवदने पोटी मज घेतले, अंतरिक्ष मज दाखविले, अंतरिक्ष मज दाखविले,
उदरी त्याच्या नेले शून्य मार्गे, उदरी त्याच्या नेले शून्य मार्गे. तो त्रिभुवन जडमट दिसले, तो त्रिभुवन जडमट दिसले. ते ब्रह्मांडाचे कळपा, ते ब्रह्मांडाचे कळपा, दिलगो निलटकती देखा, दिलगो निलटकती देखा. औदुंबर फळी जणू कीट, औदुंबर फळी जणू कीट. मग फोडणी एक अंड दाखविले, मग फोडणी एक अंड दाखविले. ब्रह्मांड गर्भ मज दिसले, मग फोडणी एक अंड दाखविले. ब्रह्मांड गर्भ मज दिसले. आता ब्रह्मदेव सांगतात असा भास झाला, त्या गणेशाने मला आपल्या उदरात नेलं शोंडेच्या मार्गाने, आणि तिथे मला सगळं काय बाहेर चाललेलं ना, आपण म्हणतो ना बाहेर विश्वरूप आहे, तेच आतमध्ये, जे सगळं जग बाहेर तेच आतमध्ये त्या शोंडेमधून आपल्या उदरामध्ये गणेशाने मला घेतलंय. आणि तिथे त्यांनी दाखवले ते काय काय चालले. पंचमहाभूत जी बाहेर आहेत ती आतमध्ये सुद्धा विराजमान आहे. म्हणून त्यांनी ते दाखवलं, मला कळलं नाहीये काय. मग त्यांनी काय केलं, ते सगळं दाखवलं ना त्यांना. औदुंबर फळी जणू कीट, तिथं काय दाखवलं, तिथे एक औदुंबराच्या वृक्षाच्या तिथे फळी होती, आणि त्याच्या तिथे एक अंड होतं. ते त्यांनी फोडून दाखवलं. हे सगळं उदरामध्ये चाललेले बरं का. ब्रह्मदेव आपली हे सांगतात आहे, काय घडलं ते सांगतात आहे, माहिती सांगतात. त्यांनी मला एक अंड फोडून दाखवलं. त्या अंड्यामध्ये सगळी सृष्टी दिसली मला, जी बाहेर पंचमहाभूत आहेत तीच आतमध्ये आहेत. आणि हे सगळं प्रकार मला त्यांनी दाखवलं आपल्या उदरामध्ये. म्हणून मग फोडणी एक अंड दाखविले, ब्रह्मांड गर्भ मज दिसले. मला सगळं तिथं दिसलं, काय काय आहे तिथे, सगळं मानव प्राणी पशु पक्षी त्या ब्रह्मांड गर्भामध्ये दिसलं. मग हे कसं घडलं पुढे, भगवंताच्या प्रेमळ साधनेने, भगवंताच्या प्रेमळ साधनेने. सूक्ष्म देही जीव स्थिरावे, सूक्ष्म देही जीव स्थिरावे. तो प्रपंच ही देखियला, भगवंताच्या आज्ञेने सूक्ष्म देहामध्ये जीव स्थिरावलेला आहे. आता जो आपण आहोत ना, ते परमेश्वराच्या आज्ञेने घडलेले आहे सगळं. मग ते सांगतात आहे, तो प्रपंच ही देखियला, तो प्रपंच ही देखियला. जीवाचा चकवा कळला, जीवाचा चकवा कळला. विषयाचा मद आकळला. किती तरी गोष्टी सूक्ष्मपणे पाहिल्या, कितीतरी गोष्टी सूक्ष्मपणे पाहिल्या. वाटे भ्रम पळणी गेला, वाटे भ्रम पळणी गेला. अशा कितीतरी गोष्टी पाहिल्या, आणि मला वाटलं की माझा भ्रम निघून गेला, माझा भ्रम निघून गेला. आणि मग काय घडलं, मग बाहेरी पडलो शून्य मार्गे, मग बाहेरी पडलो शून्य मार्गे. जणू सर्वची मजला कळले, त्या गर्वाचे क्षुद्र एक ते मोठे. ते म्हणतात मी बाहेर पडलो शून्य मार्गे. मग काय झालं म्हणाले, त्या गर्वाचं, त्या गर्वाचे क्षुद्र एक ते मोठे. विघ्न व्यूह पसरे साचे, विघ्नात
रूपांतर झालं त्याचं. बघा गर्वांचं रूपांतर कशात झालं? विघ्नात. विघ्न विव पसरे साचे. मग काय करू लागले त्यांना? कुणी दात विचकते भारी. आता असं दाखवायला लागले त्यांना सगळे, त्यांची अवहेलना करायला लागलेत. कुणी दात विचकते भारी, कुणी लाथा गुद्दे मारी, कुणी लाथा गुद्दे मारी, कुणी भेदरुणी मज सोडी, कुणी भेदरुणी मज सोडी. ते म्हणतात कुणी दात विचकतात, कुणी अकराळ विक्राळ असं रूप घेतलंय, कुणी मला भेदरवतंय. त्या टीव्ही मध्ये पाहतो ना, असे हात करतात, असे हात करतात आणि ते आपल्याला भीती वाटते. तसे ते असे लोक तिथे त्या ह्याच्यामध्ये दाखवतात. कुणी भेदरुणी माझा सोडी, कुणी दात विचकते भारी. आणि मग काय झालं पुढे? सुर पारम्या केल्या दाढी मिशांच्या, क्षणी निराश झालो साचा. सुर पारंब्या केल्या दाढी मिशांच्या, क्षणी निराश झालो साचा. त्या गर्वाचं थेंबूट कशात झालं? ते एवढीसा तो थेंब त्याच्या विघ्नामध्ये रूपांतर झालं. माझ्याच दाढी मिशांच्या सुरपारंब्या करून ते खेळायला लागले, असं मला सगळं दिसलं, असं ब्रह्मदेव सांगतात. आणि समोर बघितलं तर काय दिसतं त्यांना? ब्रह्मदेवाने आता हे सगळं झालं आणि समोर बघितलं तर काय दिसलं त्यांना? हे सगळं बघितलं गणेशाच्या उदरामध्ये पंचमहाभूत जी बाहेर आहेत ती आतमध्ये आहेत. ते सगळं आता मी बघितलं. मला सृष्टी कशी निर्माण करायची उगीचच मला गर्व झाला आणि त्याचं सगळं काय म्हणून वेगळंच प्रकरण झालं असं त्यांना वाटलं. म्हणून काय दिसलं समोर बघितलं? एकाक्षरी मंत्राच्या ध्याने, एकाक्षरी मंत्राच्या ध्याने दिसला नव घुमट. एकाक्षरी मंत्राच्या ध्याने दिसला नव घुमट. नाराजल गंभीर शैवरले, नाराजल गंभीर शैवरले. भव्य खडा वट वृक्ष, भव्य खडा वट वृक्ष. एक अक्षराचा जप करायला सांगितलं होतं ना पाराशर ऋषींनी. त्या ध्यानामुळे, त्या साधनामुळे त्यांना भव्य मोठा असा नाराजल म्हणजे जलाशय दिसला. त्याचं नाव नाराजल. भव्य मोठा असा जलाशय दिसला त्यांना आणि त्याच्यामध्ये त्या जलाशयामध्ये भव्य असा वटवृक्ष होता. भव्य खडा वटवृक्ष. त्या जलाशयामध्ये भव्य असा, जणू काही आपण म्हणतो की नाही की सूर्याचं किरण सुद्धा आतमध्ये येत नाहीये, असा तो भव्य वटवृक्ष त्या नाराजलामध्ये होता. पिंपळ, वटवृक्ष, पिंपळाचं झाड अशी एकत्र असतात, तसं पिंपळाचंही झाड होतं. आणि त्या पिंपळाच्या झाडाचं एक अर्धकोवळं पान खाली त्या जलाशयावर पडलं. अर्धकोवळं पान खाली त्या जलाशयावर पडलं आणि तो जलाशय इतका सुंदर दिसत होता. आता मुलं ते वॉटर पंपमध्ये खेळायला जातात ना, तसला नव्हता, तो वेगळा आहे. हा वेगळा निसर्गाचा आहे, परमेश्वराने निर्माण केलेला जलाशय तो. म्हणून इतका सुंदर मोहक असा तो जलाशय दिसत होता. त्याला त्यांनी नाराजल असं नाव दिले. त्याच्यावर ते सोनेरी अर्धकोवळं पान, पिंपळाचं पान पडलं. आणि त्या आता बघा आपल्याकडे काही गिफ्ट द्यायचं असतं तर त्याला घड्याळ, ते पिंपळाचं पान असं सोनेरी रंग करून देतात ना, तसं असं सुंदर अर्धकोवळं पान त्या जलाशयावर पडलं. आणि अंगुष्ठ मात्र असं रूप घेतलेलं, अंगुष्ठ मात्र असं रूप घेतलंय. आणि एकाएकी एक बालक त्याच्यावर पहुडलेला. नखशिखांत असे अलंकार घातलेले होते. एकाएकी एक बालक त्या पानावर पहुडलेला. बघा आपण घाबरलो असतो
पण त्या पानावर सुद्धा कोण रक्षण करतं? त्या सोनेरी अर्ध्या कोवळ्या पानावर एवढा भला मोठा तो जलाशय डोह भरलेला आहे, त्याच्यावर ते अर्ध कोवळं पान आहे. बोबडीच वळायला लागली. त्या पानावर एवढं अंगुष्ठ मात्र रूप घेतलंय आणि षड्गुण ऐश्वर्य संपन्न असा परमेश्वर सगळी सृष्टीची काय प्रभा फाकावी असा तो दैदिप्य सगळीकडे तो डोह उजळून निघाला. आजूबाजूला सगळीकडे उजळलं. ती अवती हेच पडलं ना त्याची प्रभा. असं ते रूप सुंदर. आपलं लहान मुलं अंगठा घालतात ना तोंडामध्ये, तेवढा तो छोटासा अंगठा तोंडामध्ये असा घातलाय आणि एकाएकी आनंदात ते बालक पहुडलेले तिथं. नाजूका पानावरा पहुडला बालक तो शशीधर, पहुडला बालक तो शशीधर. नाजूका पानावरा पहुडला बालक तो शशीधर, पहुडला बालक तो शशीधर. दाग दागिने अंगावरती, दाग दागिने अंगावरती, अंगावरती, अंगावरती. दागिने अंगावरती कोटी बाणूंना लाजवी कांती, कोटी बाणूंना लाजवी कांती. हर्ष तुषार चंद्र उजळती, हर्ष तुषार चंद्र उजळती. लीला करी सुंदर पहुडला बालक तो शशीधर, पहुडला बालक तो शशीधर. बालक तो शशीधर. चकित होई मना देवा बघुनी, चकित होई मना देवा बघुनी. पाणी घेळाळे नेत्रामधुनी, पाणी घेळाळे नेत्रामधुनी. नाजूक शुंडेने जलशिंची, नाजूक शुंडेने जलशिंची. जगदात्मा मजवर पहुडला बालक तो शशीधर, पहुडला बालक तो शशीधर, पहुडला बालक तो शशीधरा. इतका सुंदर रूप ते आणि असं पहुडलेलं आहे. नकशिकांत अलंकार घातलेले सुंदर दिसतंय ते बाळ एवढ्याच रूपामध्ये. पण सगळं जशी सृष्टीची प्रभा फाकावी असं मगाशी सांगितलं तसं मी बघत राहिलो. चकित ते ब्रह्मदेव म्हणतात, चकित होई म्हणा देवा बघुणे. तेच सांगतात पाणी गळाळे नेत्रामधुनी. भगवंताची लीला म्हणाले मी बघतो, ब्रह्मदेव सांगतात म्हणून ते सांगतात. असं मन चकित झालं आणि अश्रुधारा येऊ लागल्या. पाणी गळाळे नेत्रामधुनी. काय घडलं पुढे? नाजूक शुंडेने जलशिंची, जगदात्मा माझ्यावर. तसं मी जागा झालो. नाजूक अशा शुंडेने माझ्यावर जलसिंचन केलं त्या परमात्म्याने आणि मग मी जागा झालो. मला वाटलं की मी सृष्टी निर्माण करतो, मी निर्माण करणारा नाही. निर्माण करती देवता, आपल्याला आपला सांभाळ करणारा मायबाप, सगळं विश्व निर्माण करणारी अशी जी देवता आपण निमित्त मात्र आहोत. करवून घेणारा परमेश्वर आहे, करवून घेणारा परमेश्वर आहे. म्हणून त्यांना हे असं जाणवलं आणि मग त्यांनी सृष्टीची रचना केली. ब्रह्मदेवाला एवढं सगळं करावं लागलं. मला इथे वाटलं कीर्तनकार पेटी वाजवायला बसलेत. आज तुम्ही किती दिवस झाले सगळ्यांनाही वाजवताय. मलाही भीती वाटली होती, पण छान सगळ्यांनी तुम्ही सांभाळून घेतलं. आपल्या सगळ्यांना नमस्कारच करते. कीर्तनकारांच्या समोर तर भीती वाटणारच, पण त्यांनी सुंदर मला पाठिंबा दिल्यासारखं सांभाळून घेतलं. आणि आमचे झांजवाले दादा, मला नाव नाही येत, आपले सगळे असणारे बंधू भाऊ, तुम्ही बसणारे, हे सगळे
असणारे यांना सगळ्यांना मी नमस्कार करते. ताईंनी मला सेवा करायला संधी दिली. आपणही भगवंताचं साह्य मागू, त्याच्याच कृपेने आपलं हे सगळं घडतं. अजय असणारा परमेश्वर, त्याचं आपण ध्यान, स्मरण, चिंतन, मनन, निधिध्यास घेऊन त्याच्या साह्याने, त्याच्या सानिध्यात जगण्याचा प्रयत्न करूयात. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करूयात. म्हणून पूर्वपद्यात आपल्याला शंकराचार्य सांगतात, अजं निर्विकल्पं निराकार रूपं, अजं निर्विकल्पं निराकार रूपं, अजं निर्विकल्पं निराकार रूपं, निरालम्बमद्वैता मानन्दपूर्णं, निरालम्बमद्वैता मानन्दपूर्णं, परं निर्गुणं निर्विशेषं निर्विभुं, परं निर्गुणं निर्विशेषं निर्विभुं, अजं निर्विकल्पं निराकाररूपं, अजं निर्विकल्पं, अजं निर्विकल्पं, अजं निर्विकल्पं. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करूयात आणि तुकोबारायांनी जे मागणं मागितलं ते मागूयात. येची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा, गाईन आवड हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा, तू कामने गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी, न गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाळ कृष्ण भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, देवर्षी नारद महाराज की जय, भगवान वेदव्यास स्वामी महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया. जय जय रघुवीर समर्थ. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.